हॅलो फ्रेंड्स, डायटिशियन पदाकरता फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो फूड अँड न्यूट्रिशन या टॉपिकवर जे प्रश्न आहेत ते आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. डायटिशियन आहारतज्ञ यावर त्यांनी जे टॉपिक दिले आहेत त्यावर आधारित 1400+ प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्राईज आहे 299 रुपये. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमच्याकरिता डायटिशियन याकरिता 1400 इंग्लिश प्लस मराठी ह्या दोन्ही भाषेत प्रश्न उपलब्ध करून देतोय. सोबत तुम्हाला 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 2 मॉक टेस्ट देखील प्रोव्हाइड करत आहोत. प्राईज आहे 299. 50 ऑफ हा जर कूपन यूज जर केला तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 250 रुपयामध्ये मटेरियल भेटून जाईल. तर लगेचच हा कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. 40 प्रश्नांची तयारी यामधून तुमची होऊन जाईल. एकदा MCQ वाचून झाले त्यानंतर तुमचा किती अभ्यास झाला हे बघण्यासाठी 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट दिले आहेत आणि संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर तुम्ही 2 मॉक टेस्ट परीक्षेत ज्या पद्धतीने 100 प्रश्न असतील 200 गुणांसाठी ती तयारी आम्ही तुमच्याकडून 2 मॉक टेस्टद्वारे करून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ कार्बोहायड्रेट इन द बॉडी. आपण काय करायचं आहे, प्रश्न विचारल्यानंतर ऑप्शन स्वतः रीड करायचे, व्हिडिओला पॉज करायचं, स्वतः ऑप्शन रीड करायचे आणि त्यानंतर व्हिडिओ खाली उत्तर कमेंट करू शकता. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एनर्जी प्रोडक्शन, ऊर्जा निर्माण हे कार्बोहायड्रेटचं मुख्य कार्य आहे. प्रश्न 2, विच विटॅमिन इज इसेन्शियल फॉर ब्लड क्लोटिंग. रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे. तर ते आहे ऑप्शन डी, विटॅमिन के, जीवनसत्व क. पुढील प्रश्न, विच मिनरल इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट इन द ब्लड. रक्तातील ऑक्सिजन वाहतुकीसाठी कोणते खनिज सर्वात महत्त्वाचे आहे. तर ते जे खनिज आहे ते आहे आयर्न. पुढील प्रश्न बघूयात, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॅट सोल्युबल विटॅमिन. खालीलपैकी कोणते स्निग्ध विद्राव्य जीवनसत्व आहे. तर ते आहे विटॅमिन के. यानंतर पुढील प्रश्न, विच न्यूट्रिएंट इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ अँड रिपेअर ऑफ टिश्यू. ऊतकांची वाढ आणि दुरुस्तीसाठी कोणता पोषक तत्व जबाबदार आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रोटीन्स. यानंतर पुढील प्रश्न, विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस नाईट ब्लाइंडनेस. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात्र आंधळेपणा येतो. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, विटॅमिन ए. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द प्रायमरी सोर्स ऑफ विटॅमिन सी. जीवनसत्व सीचा प्रमुख स्रोत कोणता आहे. आपल्याकडे वेळ कमी त्यामुळे मी प्रश्न आणि उत्तर तुम्हाला डायरेक्टली सांगतोय. आपल्याला ऑप्शन रीड करायला टाईम हवा असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून ऑप्शन रीड करू शकता. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सिट्रस फ्रूट किंवा लिंबूवर्गीय जे फळे आहेत त्यामध्ये जीवनसत्व सी मोठ्या प्रमाणात असते. पुढील प्रश्न बघूयात, विच न्यूट्रिएंट हेल्प्स रेग्युलेट बॉडी टेम्परेचर अँड मेंटेन्स फ्लुइड बॅलन्स. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास आणि द्रव संतुलन राखण्यास कोणता पोषक तत्व मदत करतो. तर तो आहे वॉटर, पाणी. यानंतर पुढील प्रश्न, विच विटॅमिन इज प्रोड्यूस इन द स्किन व्हेन एक्सपोज टू सनलाईट. सूर्यप्रकाशात आले असता त्वचेत कोणते जीवनसत्व निर्माण होते. तर ते आहे विटॅमिन डी. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मायक्रोन्यूट्रिएंट. खालीलपैकी कोणते मोठ्या प्रमाणात आवश्यक नसलेले पोषक तत्व आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, विटॅमिन. पुढील प्रश्न बघूयात, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिच सोर्स ऑफ आयर्न. खालीलपैकी लोहाचा समृद्ध स्रोत कोणता आहे. तर तो आहे ऑप्शन बी, स्पिंच, पालक. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द एनर्जी व्हॅल्यू ऑफ 1 ग्रॅम ऑफ फॅट. 1 ग्रॅम मेदातून किती उष्मांक मिळतो. तर तो मिळतो ऑप्शन क्रमांक सी, 9 कॅलरी. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि लक्षात घ्या जर तुम्हाला डेली बेसिसवर करंट अफेअरची व्हिडिओ बघायची असेल, करंट अफेअरची व्हिडिओ शॉर्ट्स, तर आपण डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. त्यावर फक्त करंट अफेअर रिलेटेड तुम्हाला मटेरियल बघायला भेटेल. तर ते चॅनल जे आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. त्यावर आवर्जून सबस्क्राईब करा आणि त्यामध्ये जी प्लेलिस्ट केली आहेत करंट अफेअर 2025 ते एकदा बघून घ्यायचे, कारण की परीक्षेत तुम्हाला त्यातूनच प्रश्न आलेले दिसतील. पुढील प्रश्न बघूयात, विच विटॅमिन हेल्प्स इन ॲब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम इन दी इंटेस्टाईन. आतड्यात कॅल्शियम शोषण्यासाठी कोणते जीवनसत्व मदत करते. तर ते करते विटॅमिन डी. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ वॉटर सोल्युबल विटॅमिन. खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विद्राव्य आहे. तर ते आहे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. पुढील प्रश्न, के वॉशरकर इज कॉज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विच न्यूट्रिएंट.
क्वाशोरकोर आजार कोणत्या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे होतो? योग्य उत्तर आहे बी प्रोटीन प्रथिने. यानंतर पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इसेन्शियल फॅटी ॲसिड? खालीलपैकी कोणते आवश्यक फॅटी ॲसिड आहे? तर ते आहे लिनोलेइक ॲसिड, म्हणजेच ऑप्शन बी. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ व्हिटॅमिन B12? जीवनसत्व B12चा मुख्य स्रोत कोणता आहे? तर तो आहे ऑप्शन क्रमांक सी ॲनिमल फूड्स, म्हणजे प्राणीजन्य अन्न. पुढील प्रश्न, विच न्यूट्रिएंट हेल्प्स इन मेंटेनिंग ऑस्मोटिक बॅलन्स इन द बॉडी? शरीरातील ऑस्मोटिक समतोल राखण्यासाठी कोणते पोषक तत्व मदत करते? तर ते करते सोडियम. आणि विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये तुम्हाला 40 प्रश्न टेक्निकलचे आहेत, त्याबद्दल तर मी सांगितले. बाकीचे 60 प्रश्न नॉन टेक्निकलवर आहेत. 60 प्रश्नांकरता आपल्याकडे 19,000 प्रश्न आणि 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. जर आपल्याला हा कोर्स हवा असेल तर आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सॲप करू शकता, किंवा हा नॉन टेक्निकल कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्यावरून हा कोर्स परचेस करू शकता. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सोडियम. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कम्प्लीट प्रोटीन सोर्स? खालीलपैकी संपूर्ण प्रथिनांचा स्रोत कोणता आहे? तर तो आहे अंडी. पुढील प्रश्न, पेलेग्रा इज अ कॉज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विच व्हिटॅमिन? पेलेग्रा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? योग्य उत्तर आहे नियासिन B3. पुढील प्रश्न, विच व्हिटॅमिन हेल्प्स इन ब्लड क्लोटिंग? रक्त गोठवण्यासाठी कोणते जीवनसत्व मदत करते? योग्य उत्तर आहे जीवनसत्व क. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द एनर्जी व्हॅल्यू ऑफ 1 ग्रॅम ऑफ फॅट? 1 ग्रॅम फॅटमधून किती उष्मांक मिळतो? तर तो मिळतो ऑप्शन सी 9 कॅलरी. यानंतर पुढील प्रश्न, विच न्यूट्रिएंट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॉर बॉडी ग्रोथ अँड रिपेअर? शरीराच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी सर्वात महत्त्वाचे पोषक तत्व कोणते? तर ते आहे बी प्रोटीन्स प्रथिने. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिच सोर्स ऑफ कॅल्शियम? खालीलपैकी कॅल्शियमचा समृद्ध स्रोत कोणता आहे? तर तो आहे ऑप्शन बी दूध. यानंतर पुढील प्रश्न, व्हिटॅमिन डी इज इसेन्शियल फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ विच मिनरल? व्हिटॅमिन डी कोणत्या खनिजाच्या शोषणासाठी आवश्यक आहे? तर तो आहे ऑप्शन सी कॅल्शियम. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ व्हिटॅमिन सी? व्हिटॅमिन सीचे मुख्य कार्य काय आहे? तर ते आहे जखम भरून काढणे, म्हणजेच वाउंड हिलिंग. यानंतर पुढील प्रश्न, विच मिनरल इज इसेन्शियल फॉर द फॉर्मेशन ऑफ थायरॉइड हार्मोन? थायरॉइड हार्मोन तयार करण्यासाठी कोणते खनिज आवश्यक असते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आयोडीन. यानंतर पुढील प्रश्न, विच न्यूट्रिएंट हेल्प्स इन ॲब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम? कॅल्शियमच्या शोषणात कोणते पोषक तत्व मदत करते? योग्य उत्तर आहे बी व्हिटॅमिन डी. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा, आणि ज्यांना कंटेंट आवडलं असेल त्यांनी थँक्यू देखील खाली कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न आहे, विच अमॉंग द फॉलोइंग इज अ वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन? खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विद्राव्य आहे? योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन सी. यानंतर पुढील प्रश्न, फॉलिक ॲसिड इज मेनली रिक्वायर्ड ड्युरिंग विच कंडिशन? फॉलिक ॲसिड मुख्यतः कोणत्या स्थितीत आवश्यक असते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणा. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द फंक्शन ऑफ डायटरी फायबर? आहारातील तंतूंचे कार्य काय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हेल्प्स इन डायजेशन, पचनास मदत करणे. पुढील प्रश्न, डिफिशियन्सी ऑफ आयोडीन कॉजेस विच डिसीज? आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर तो होतो गलगंड. पुढील प्रश्न बघायचा आहे, पल्सेस आर गुड सोर्स ऑफ विच न्यूट्रिएंट? डाळी कोणत्या पोषक तत्वाचा चांगला स्रोत आहेत? तर ते आहेत प्रोटीन. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी इन अवर डाईट? आपल्या आहारातील मुख्य ऊर्जा स्रोत कोणता आहे? तर तो आहे ऑप्शन बी कार्बोहायड्रेट. यानंतर पुढील प्रश्न, रिकेट्स इज कॉज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विच व्हिटॅमिन? रिकेट्स हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर लक्षात घ्या, हा जो आजार आहे तो ऑप्शन सी व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतो. यानंतर पुढील प्रश्न, स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन सी. पुढील प्रश्न,
विच फूड आयटम इज रिच इन विटॅमिन ए. खालीलपैकी कोणते अन्नपदार्थ जीवनसत्व एने समृद्ध आहे. तर ते आहे कॅरेट, गाजर. यानंतर पुढील प्रश्न, विच फूड कंटेन कोलेस्ट्रॉल. खालीलपैकी कोणत्या अन्नात कोलेस्ट्रॉल असते. योग्य उत्तर आहे बटर, लोणी. पुढील प्रश्न, विच फूड इज गुड सोर्स ऑफ ओमेगा 3 फॅटी ॲसिड. ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा चांगला स्रोत कोणता. तर तो आहे ऑप्शन ए फिश, मासे. पुढील प्रश्न, व्हॉट इज द बॉडी मास इंडेक्स यूज टू मेजर. बॉडी मास इंडेक्स कशाचे मापन करते. तर ते करते ऑप्शन डी बॉडी फॅटनेसचं. पुढील प्रश्न, विच न्यूट्रिएंट इज नीडेड फॉर हेल्दी स्किन अँड आईज. निरोगी त्वचा आणि डोळ्यांसाठी कोणते पोषक तत्व आवश्यक आहे. तर ते आहे विटॅमिन ए. पुढील प्रश्न, विच विटॅमिन्स हेल्प्स इन ॲब्सॉर्प्शन ऑफ आयर्न. लोहाच्या शोषणास कोणते जीवनसत्व मदत करते. तर ते आहे विटॅमिन सी. पुढील प्रश्न, डिहायड्रेशन प्रायमरली अफेक्ट विच सिस्टीम. डिहायड्रेशन मुख्यतः कोणत्या प्रणालीवर परिणाम करते. तर ती जी प्रणाली आहे ती आहे सर्क्युलेटरी म्हणजेच परिसंचरण. यानंतर पुढील प्रश्न, बॅलन्स डाएट इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग. समतोल आहारात खालीलपैकी काय असते. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑल न्यूट्रिएंट इन राईट अमाऊंट. सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मायक्रोन्यूट्रिएंट. खालीलपैकी कोणते सूक्ष्म पोषक तत्व नाही. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कार्बोहायड्रेट. यानंतर पुढील प्रश्न बघूयात, व्हॉट इज द मालन्यूट्रिशन. कुपोषण म्हणजे काय. तर कुपोषण म्हणजे समतोल आहाराची कमतरता, बॅक ऑफ बॅलन्स्ड डाएट. पुढील प्रश्न, विच विटॅमिन इज प्रोड्यूस इन स्काय बाय सनलाईट. ऑलरेडी आपण बघितलं आहे तर ते आहे जीवनसत्व ड. फायबर इज इन द डाएट हेल्प्स टू प्रिव्हेंट विच प्रॉब्लेम. आहारातील तंतूंमुळे कोणती समस्या टाळता येते. तर ती आहे कॉन्स्टिपेशन. पुढील प्रश्न, विच इज द रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन सी. विटॅमिन सीचा सर्वाधिक स्रोत कोणता. तर तो आहे लिंबू. पुढील प्रश्न, विटॅमिन B12 फाउंडली मोस्ट इन विच टाईप ऑफ फूड. तर ते तुम्हाला ॲनिमल फूडमध्ये बघायला भेटते. तर विद्यार्थी मित्रांनो, डायटिशियन्स आपला कोणताही अभ्यास झाला नसेल तर हा जो कोर्स आहे 1400+ प्रश्न वन टेकमध्ये रीड करून घ्यायचे, 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट द्यायच्या, 2 मॉक टेस्ट द्यायचा. नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. तसेच हा तर झाला डायटिशियन टेक्निकल पार्ट. आणि नॉन टेक्निकलसाठी आपल्याकडे 19,000+ प्रश्न आहे, 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. हा कोर्स तुम्ही आत्ता परचेस करा. बाकी कोणताही फॉर्म जर भरला तर भविष्यात देखील याचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला सामान्यांचे 4,700 प्रश्न मी देतो आहोत. चालू घडामोडी आहे, सर्व प्रश्नपत्रिका, फुल अँड टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, पर्यावरण समस्या, वारसासह पर्यटन, ऊर्जा संवर्धन, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड, सोबत माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम आणि महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट हे तुम्हाला ॲडिशनली देतोय. हे तुमच्या सिलेबसमध्ये नाही DMRच्या, पण ॲडिशनली का देतोय. जर आपण ठाणे महानगरपालिकेसाठी फॉर्म भरला असेल किंवा अपकमिंग एक्झामसाठी जर फॉर्म भरला असेल तर हाच कोर्स घेऊन तुम्ही त्या एक्झामसाठी देखील तयारी करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डेली करंट अफेअर जे यूट्यूब चॅनल आहे, नावच आपण काय दिले डेली करंट अफेअर, त्यावर फक्त करंट अफेअरचं कंटेंट येत असतं, त्याला देखील सबस्क्राईब करा. नक्की तुम्हाला त्याचा देखील फायदा होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. तसेच आपला जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.